राकेश, आपने जो कैच पकड़ा था उसके लिए महेंद्र जी पाटिल बालाकाका जिनकी ओर से 200 रुपए का इनाम आया है वो राकेश इकडे आहेत माझ्याकडे आहेत बालाका दिलेत तुम्ही. राकेश, आप मंच पे आना है. एक बार जोरदार तालियां. क्या खूबसूरत कैच लपका था इस खिलाड़ी ने. काफी बढ़िया कैच इनकी ओर से देखने को मिला था और उनके लिए ये 200 रुपए का नगद इनाम वो वहां पर दिया जा रहा है. राकेश को यहाँ पर सम्मानित किया जा रहा है. ये मुकाबला जो टीम जीतेगी वो क्वालिफाई हो जाएगी. श्री गणेश स्पोर्ट्स जो क्वालिफाई हो चुकी है. इथे मॅच ती सुरू झाली आहे. आई जीवदानी ती आपल्याला बॅटिंग स्टान्सवरती पाहायला मिळते. बॉलिंग स्टान्सवरती टीम आपल्याला पाहायला मिळते रायझिंग टायटन्स. पुढचा बॉल समोर तिथे उडवायचा होता. फटका फसला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये शेंडू निघून गेलाय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात ती ऍड केली गेली आहे. सन्माननीय संदीपजी मोकाशी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्याने आपल्याला पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता केली आहे. विनोदजी सिंग इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय शिवपूजन मिश्राजी जे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जर या मॅच कडे आता 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. नीरज स्ट्राईक हँडवरती आहे. बॅटची कडा घेतली होती. विकेट किपरनं केली आहे चुकी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. अशा पद्धतीच्या चुका त्या टाळाव्या लागणार आहेत कारण की निर्णायक मॅच आहे. दोन्ही टीम्सच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाची मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 रन्स. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा उर्वरित खेळ या षटकामध्ये बाकी आहे. उडवलाय बॉलला. इथे बराच वेळ चेंडू हवेत आहे. तिथे षटक पोहोचतात. एक चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केला गेलाय. इथे नीरजच्या पारीचा अंत तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट डाऊन होती आहे. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानी प्रीमियर लीग माझ्या टॉप लेवलला. लकी इथे पाहायला मिळतोय. बाबा स्ट्राईक एंडवरती आलाय. डावखुऱ्या हाताचा एक हार्ड हिटर बॅटर आहे. पुढचा बॉल आल्या आल्या वार करायचा होता. तिथे फटका जरूर फसला. एक रिस्की सिंगलचा प्रयत्न तो फसला गेलाय. आल्या पावली परत इथे निघालाय. बाबा आउट होऊन. तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळी लागल का. पहिल्या षटकामध्ये 2 बॅक टू बॅक विकेट्स इथे पाहायला मिळाल्या आहेत. दिलीप आलाय. ओव्हर क्रमांक 2 करिता दिलीपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सातत्यानं अडचणी त्या वाढल्या गेल्यात. सोहेल एका बाजूने इथे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. खूप जास्त जबाबदाऱ्या दोन्ही बॅटर्सवरती असणार आहेत. इथे सर्व जे मान्यवर उपस्थित झाले होते ते रजा घेत आहेत. इथे आभार व्यक्त करतोय सर्व मान्यवरांचं की आपण आपला बहुमोल वेळ तो इथे दिलाय. सन्माननीय निलेशजी देशमुख साहेब, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने तिथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. द्वारकाधीश 11 के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में रिपोर्टिंग करनी है. द्वारकाधीश 11 बनाम
सारण स्पोर्ट्स जो ऊपर के दो टीमें हैं उनके बीच ये मुकाबला शुरू होगा, द्वारकाधीश 11 और सारण स्पोर्ट्स के बीच इसके बाद जो मुकाबला होगा। तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न तो केला होता, परंतु सेल्फ फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं कलेक्शन ते पाहायला मिळतं दिलीपकडनं. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, योग्य टप्प्यावरती नियंत्रित मारा तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च करू दिली नाहीये सोहेल. तिथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल बनवत चेंडू निघून गेलाय. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली. स्कोर कार्ड 6-6 वरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत आणि अजून 4 चेंडूंचा खेळ उर्वरित या षटकात राहतोय. इथे काय घडतंय त्याची प्रतीक्षा ती असणार आहे. इथे फेअर बॉल असं दर्शवलं गेलंय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय, बंदिस्त करून ठेवलाय. पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत दिलीपच्या माध्यमातून या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. प्रेशरमध्ये वाढ ती आईस जीवदानीच्या झाली आहे. सोहेलला मोठे फटके खेळणं ते गरजेचे असणार आहेत, कारण की आतापर्यंत धावा येत नाही आहेत. इथे फुल टॉस होता, संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये सोहेलला. अपयश वाट्याला आलंय. निराश हताश इथे पाहायला मिळतोय. चार चेंडू समाप्त झाले आतापर्यंत दिलीपच्या या षटकात आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार बॉल इथे कंप्लीट केला गेलाय. इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. या षटकामध्ये विचार केला तर केवळ 2 धावा आलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड 7. पुढचा बॉल आणखी एक शॉर्ट बॉल इथे यूज केला गेलाय. फसवलंय, बंदिस्त करून ठेवलंय सोहेलला. इथे रनआउटची विकेट ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की खूप जास्त स्ट्रगल मध्ये सोहेल इथे पाहायला मिळतो. क्वालिफाय होणारे जे टीम्स आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ए गटातनं सारण स्पोर्ट्स, द्वारकाधीश 11, पॉवर स्ट्रायकर आणि या मॅचमध्ये विजेता संघ जो चौथा क्वालिफाय होणारा संघ असेल. तर नंतर ग्रुप बी मध्ये जय श्री गणेश स्पोर्ट्स, श्री गणेश स्पोर्ट्स, बजरंग बॉईज, पूर्वांचल वॉरियर्स आणि बालाजी 11 अशी 4 टीम ज्या क्वालिफाय झाल्यात. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. सारण स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात टीम द्वारकाधीश 11 आणि सारण स्पोर्ट्स ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. या कॅप्टन 8 धावेचं आव्हान असणार आहे. बॉल द्या नंदू सर बॉल द्या ना. इथे लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दिलीपची तारीफ असणार आहे, कारण की केवळ 2 धावा इथे खर्च केल्या. माननीय संदीपजी मोकाशी साहेबांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे कंप्लीट केला जाणार आहे. दोन्ही टीम्स विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हा. इथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो कंप्लीट केला जातोय. 8 धावांचं आव्हान असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला जरूर रंगताना पाहायला मिळेल. सत्व परीक्षा असणार आहे गोलंदाजांची, कारण की खूप कमी धावा त्या इथे वाचवायच्या आहेत. मॅच ऑन होतीये. पहिला बॉल लवकुश स्ट्राईक हँड वरती आहे. नीरज पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल वेगवान 30 तर्रार आतल्या दिशेनं तिथे निघत विकेटच्या मागे गेलाय आणि डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय.
पुढचा बॉल तिथे फटका फसला गेलाय समोरच्या दिशेनं. तिथे फटका जरूर सजवलाय. वेगाने क्षेत्ररक्षक इथे पोहोचलेत. विपुल पाटील आपल्याला विनंती करतोय आपण या. इथे एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. तिसरा बॉल. नीरज तयार होतोय. एक धावीची गरज आहे. स्कोर इज लेवल नाव. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. धमाकेदार स्ट्रोक तो पाहायला मिळतोय. इथे विजयाची एक धाव ती कंप्लीट केली जाईल आणि विजयी संपादित केलंय टीम रायझिंग टायटन्स. क्वालिफिकेशन ती कंप्लीट केली गेली आहे मैदानाची.